तारीख होती 22 जुलै 1908। मुंबई उच्च न्यायालय खचाखच भरलं होतं। जोरदार पाऊस सुरू झाला होता, तरीही गर्दी हटतच नव्हती। सर्व देशाचं लक्ष ज्या खटल्याकडे लागलं होतं त्या खटल्याचा निकाल लागणार होता। भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य केशव तथा बाळ गंगाधर टिळक यांच्यावरच्या राजद्रोहाचा खटल्याचा निकाल लागणार होता। इंग्रजांनी अत्यंत आकसाने आणि टिळकांबद्दलच्या द्वेषामुळेच हा खटला सुरू केला होता हे उघडच होतं। परंतु त्यांच्याही नकळत या खटल्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाला एक मोठं वळण मिळत होतं। आज याच ऐतिहासिक खटल्याची गोष्ट। नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये कॅमेरामन सतीश यांच्यासह आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तो काळ लोकमान्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीतला सर्वात आव्हानात्मक काळ होता। याआधी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय या अग्रलेखाने राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांची 1.5 वर्षांची शिक्षा भोगून झाली होती। परंतु त्यामुळे टिळकांचं नेतृत्व अधिकच तावून सुलाखून निघालं होतं। देशभर त्यांचं नाव पसरलं होतं। काँग्रेसमधील जहाल पक्षाचे पुढारी म्हणून टिळकांचं नाव चर्चिलं जात होतं। लाल बाल पाल ही त्रयी देशभर आपला दबदबा निर्माण करत होते। अशातच 1906 साल उजाडलं। त्यावेळेचा ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी देशातील हिंदू मुसलमान फूट घडवून आणण्यासाठी बंगालची फाळणी केली होती। त्याविरोधात देशात वंगभंग आंदोलनाचा भडका उडाला होता। देशात इंग्रजांच्या विरोधात संतापाची जोरदार लाट उसळली होती। याच वेळी काँग्रेसमध्ये काहीतरी भलतंच सुरू होतं। काँग्रेसच्या सुरत येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून जोरदार भांडण झालं आणि त्याचं रूपांतर काँग्रेसमध्ये फूट पडण्यात झालं। याच वेळी बंगालमध्ये क्रांतिकारी खुदीराम बोस यांनी लॉर्ड हार्डिंग्सवरती बॉम्ब हल्ल्याचा करण्याचा प्रयत्न केला, परंतु 2 ब्रिटिश महिला त्यामध्ये ठार झाल्या। याच वेळी टिळक सातत्याने ब्रिटिश सरकारवर केसरीतील अग्रलेखांमधून टीकेचे आसूड ओढतच होते। ब्रिटिश सरकारने टिळकांना आत डांबण्याची ही योग्य वेळ आहे हे ओळखून टिळकांचे 2 अग्रलेख देशाचं दुर्दैव आणि हे उपाय पुरेसे नाहीत, हे देशात इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देत आहेत असा ठपका ठेवला आणि टिळकांवर थेट राजद्रोहाचा खटलाच भरला। टिळकांना या खटल्यासाठी मुंबईतील सरदार गृह येथून अटक करण्यात आली। त्यांच्या मुंबई आणि पुण्यातील घरांची झडती घेण्यात आली। टिळकांच्या दोन्ही अग्रलेखांवर खटले भरले गेले। न्यायाधीश दावर यांच्यासमोर खटला उभा राहिला। टिळकांचा जामीन अर्ज फेटाळला गेला। टिळकांच्या खटल्यामध्ये त्यांच्या अग्रलेखांचे परीक्षण करण्यासाठी ज्युरींची एक समिती नेमण्यात आली। त्यात कोणीही मराठी नव्हतं। सर्व युक्तिवाद पूर्ण झाले। टिळकांनी शेवटी 3 दिवसात 21 तास 10 मिनिटं एवढं प्रदीर्घ बचावाचं भाषण केलं, परंतु त्याचा काहीही उपयोग होणार नाही हे खुद्द टिळकांना देखील माहिती होतं। तरी आपली बाजू पटवून देण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला। अखेर 22 जुलैला न्यायाधीश दावर यांनी टिळकांना 6 वर्षांचा कारावास आणि 1000 रुपये दंड ठोठावला। शिक्षा ऐकल्यावर टिळकांनी त्यांचे ते ऐतिहासिक शब्द उच्चारले, All I wish to say is, in spite of the verdict of the jury, I maintain that I am innocent. There are higher powers that rule the destinies of men and nations, and it may be the will of Providence that the cause which I represent may prosper more by my suffering than by my remaining free. टिळकांचं भाषण संपलं। पूर्ण न्यायालय स्तब्धच होतं। टिळकांना तेथून मंडालेला हलवण्यात आलं। तिथे काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, परंतु टिळकांचे ते अखेरचे शब्द प्रत्येक भारतीयाच्या मनात कोरले गेले। मुंबई उच्च न्यायालयाने देखील ज्या खोलीत टिळकांचा हा खटला झाला त्या खोलीच्या बाहेर हे शब्द कोरून ठेवले आहेत। आज टिळक जयंतीच्या निमित्ताने या ऐतिहासिक क्षणाला उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।